कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये एक गाव आहे गुलेवाडी गाव। त्या गुलेवाडी गावातील जे ग्रामस्थ मंडळ आहे त्यांच्या वतीने मुंबईमध्ये एक घर घेण्यात आलेलं होतं आणि सध्या ते घर आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघत आहोत। हे जे गुलेवाडी ग्रामस्थ मंडळ आहे त्यांचा हा उद्देश होता की मुंबईमध्ये जेव्हा आपल्या गावातील ग्रामस्थ जातील तेव्हा त्यांच्या राहण्याची सोय होईल, जोपर्यंत ते त्यांचं करिअर सेट होत नाही तोपर्यंत ते या ठिकाणी राहतील। आणि असेच सर्व ग्रामस्थ सध्या आपल्या समोर आहेत आणि हे घर आहे। मात्र हे जे ग्रामस्थ मंडळ जे आहे त्या मंडळातील एका व्यक्तीने मात्र आता या घरावरती दावा केलेला आहे। त्यानंतर त्या व्यक्तीने इथे येत हे जे सर्व ग्रामस्थ ह्या घरामध्ये राहत होते त्यांचं सर्व सामान बाहेर फेकून दिलेलं आहे। नेमकं त्यांच्या समस्या काय ते जाणून घेऊयात। काय नेमका प्रकार घडलेला आहे तुम्हाला घरात? आमची 1962 पासून मुंबई ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या नावावर मुंबई रजिस्ट्रेशन आहे। त्याचे त्याचे सर्व पेपर आमच्या बाजूने आहेत। तर तो माणूस इथं जबरदस्तीनं आमची आता कोर्टामध्ये पण केस आहे, आमचे सर्व प्रूफ आहे त्याच्यामध्ये। त्याने जबरदस्तीनं दोन आपल्या मुलांना घेऊन आणि त्यांच्या सुनांना घेऊन इथे जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आणि आमचं सामान सर्व पन्हाळीमध्ये भिजून पावसामध्ये भिजून आमचं सर्व सामान खराब झालेलं आहे। तर असा जबरदस्ती करून आम्हाला इथं रूममध्ये आपण कसं राहणार आता सांगा। पोलीस चौकीमध्ये आमची कोर्टामध्ये केस आहे। तर कोर्टामध्ये केस असल्यामुळे आम्ही पोलीस चौकीमध्ये वाल्यांना सांगितलं, दोघांना पण पार्टीनं हे सांगितलं आम्हाला की तुम्ही सर्व व्यवस्थित राहा, काय करू नका, गडबड करू नका। परत त्यांनी 2-4 दिवसानंतर त्यांच्या सुनानं येऊन आम्हाला सामान जबरदस्ती काढून आम्हाला बाहेर काढलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला कसा न्याय भेटणार सांगा बघू आता। त्याच्यामध्ये 1962 मध्ये हे घर घेतलेलं होतं। नेमकं आता जे तुमचे ग्रामस्थ मंडळ आहे त्यांचा उद्देश काय होता हे घर घेण्यामागचा? त्यानंतर सर्व तुम्ही पिढ्यानपिढ्या इथे राहत आलेत, सर्व ग्रामस्थ येत आहे, त्याबद्दल सांगा। आणि ही व्यक्ती कोण आहे नेमकी ज्यांनी तुम्हाला दावा करते या घरावरती? 1962 पासून सर्व जुने लोक इथं राहत होते। त्या एकाच व्यक्तीचे 2 नाव आहेत। ते लक्ष्मण भरमू पाटील देवागावडे आणि लक्ष्मण भरमू पाटील धोंडोगावडे। तर धोंडोगावडे हा मय झालेला 2020 साली। त्याच्या नावानं हा सर्व प्रूफ गोळा करून तो मीच आहे असं समजून त्या रूमवरती कब्जा करायला बघतो हा माणूस। मग आता आणखी काही ग्रामस्थ आहेत जे या रूममध्ये राहतात, नेमका त्या दिवशी काय प्रकार घडलेला होता, त्यांच्याकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? आम्ही परवा इथं सर्व होतो इथं रूममध्ये आणि त्यानंतर पूर्ण कामावरती सकाळी गेल्यानंतर एक व्यक्ती राहिली आणि त्या व्यक्तीचा त्यांनी मोबाईल काढून जबरदस्तीनं तो बाथरूममध्ये गेला होता। त्या आल्यानंतर त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला रूममधनं बाहेर काढलं आणि पूर्ण कपडे जेवढं सामान आहे तेवढं बाहेर इथं संडासच्या एकदम बाथरूमवरती ठेवलं होतं, संडासजवळ। इथं कोणी नव्हतं। त्यानंतर आम्ही कोशिश केली, पोलीस स्टेशनला हे दाद मागितली। रात्री 3:30 वाजेपर्यंत संपूर्ण पोरं बाहेर आहेत आणि ब्रिजवरती कुठं जमेल तिथं झोपतात। कपडे फाडलेले आहेत कुणाचे, आत्ता सर्व चेक केलेलं आहे। तर पूर्ण त्यांची जबाबदारी प्रत्येकानं बघितलं आहे। माझं सामान नाही आहे, कुणाचे पैसे नाही आहेत, हे सर्व आता लिस्ट काढलेले आहे। किती लोक जवळपास राहतात इथं? आता 8-9 जण लोक राहतात। मग त्या दिवशी मी चहा पिऊन आलो, त्याचे एकटाच होतो मी, सर्वजण कामावरती गेलेले। बाथरूमला जाऊन आलो, नंतर आत मी जाण्याचा प्रयत्न केला। त्या दिवशी मला बाहेरूनच हाकलवलं। मग बोललो काय प्रॉब्लेम आहे, तर मला फ्रेश तरी होऊ द्या। त्यानंतर मी फ्रेश माझा मोबाईल चार्जिंगला आलो होता, माझा मोबाईल काढून घेतला त्याने। आता देत नाहीत म्हटलं, नंतर तू येशील त्यावेळेला देईन। त्यानंतर मी दुसऱ्याच्या मोबाईलवरून संपर्क साधला। त्यानंतर मला 9:30 वाजता फोन माझ्या हातामध्ये दिला। तोपर्यंत अगोदर सगळं सामान सगळं पावसामध्ये टाकलं होतं। तुम्ही पोलिसांकडे गेला आहात का? पोलिसांनी काय सांगितलेलं आहे? आम्ही पोलिसांकडे जाऊन आम्ही तक्रार पण नोंद करायचा प्रयत्न केला, पण आमची तक्रार रेतसर घेतलेली नाही। घेतल्यानंतर पण त्याच्यावर कारवाई झालेली नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की हा सिव्हिल मॅटर आहे, आम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही, जर तुम्हाला करायचं असेल तुमच्या पद्धतीने करू शकता। पण हा प्रॉब्लेम असा आहे की ह्या रूममध्ये ऑलमोस्ट 40 पोरं राहतात। 40 पोरांमध्ये ॲट अ टाईम 8 ते 9 लोक अवेलेबल असतात, कारण का सगळे ड्युटीवरती जातात। प्रॉब्लेम असा झाला की 30 पोरं सगळे ड्युटीवरती गेल्यानंतर एखादा माणूस इथं होता, त्याचे मोबाईल काढून घेण्यात आले। मोबाईल काढून घेतल्यानंतर त्याला रूममधून बाहेर काढण्यात आलं। बाहेर काढल्यानंतर तो अडवायचा प्रयत्न करत असताना पण त्या सगळे रूममधले कपडे साहित्य सगळं बाहेर फेकण्यात आलं आणि ते बाहेर फेकल्यानंतर अशा रीतीने खराब झालेलं आहे। कोणाचे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहेत, कोणाचे सर्टिफिकेट आहेत, सगळे खराब झालेले आहेत आणि नुकसान एवढं झालेलं आहे की आता त्यांना नोकरी पण भेटणार नाही, अशी अवस्था झालेली आहे। या ठिकाणचे स्थानिक नागरिक देखील आहेत। तुमचं नाव काय आहे आणि हे ग्रामस्थ मंडळाचे ग्रामस्थ आहेत ते
1962 पासून इथे राहत आहेत, वेगवेगळे लोक इथे येऊन राहत आहेत, जोपर्यंत मुंबईमध्ये ते सेट होत नाही. काय यांच्याबद्दल माहिती आहे आणि काय इथं प्रकार घडला तेव्हा तुम्ही होता का? मी संतोष रामदास राजापूरकर यांच्या समोरच राहिलं आहे. ही व्यक्ती जे राहतात ते एकदम सुंदर आणि सगळे चांगले आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत, कोणाशी घेणं नाही देणं नाही, आपल्या कामाशी काम करतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या परवाच्या दिवशी 2 लेडीज आल्या सकाळी 8 वाजता. त्यांचं पोरांचं सगळं सामान त्यांनी इथं दारामध्ये टाकला, संडासावरती टाकला आणि तो पावसाचं पाणी वगैरे सगळे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आम्ही सांगतोय त्यांना, चाळीतले रहिवाशी लेडीज पण सांगतायत की असं काय करता तुम्ही. हां नाही आमची रूम आहे, हे आहे ते, अशी आरेरावी करून हे चालणार नाही ना. तुमचा सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही कोर्टात जा, न्याय मागा ना. तुमच्याकडे जर काय कागदपत्र असतील काय असतील तर. तुम्हाला दुसऱ्याच्या घरामध्ये घुसून सामान काढणं हे चुकीचं आहे ना, कायद्यात बसत पण नाही साहेब, समजलं काय. रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत NM जोशीच्या पोलीस स्टेशनजवळ होतो. आमच्या चाळीतल्या रहिवाशांची महिलांची हे पण घेतले, स्टेटमेंट पण घेतलेले साहेबांनी, समजलं. आणि हे जर अशी दादागिरी करून जर असं करत असतील तर हे योग्य नाही ना. हां आज ह्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे. गरीब माणसं आहेत, गरीब पोरं आहेत. हां आपले रोजमदारी आणि पोट भरायसाठी आलेली, गावावरून आलेली माणसं, त्यांना तुम्ही असे करता. हां आज 1962 सालची रूम आहे आणि तुम्हाला आता आठवलं की माझी रूम आहे. मग एवढी वर्ष कुठे होतात तुम्ही? एवढी वर्ष होतात कुठे तुम्ही? आता तुम्हाला डेव्हलपमेंट आल्याच्या नंतर तुम्हाला दिसायला लागला का ह्या रूमच्या प्रॉपर्टीचा? एवढी वर्ष प्रॉपर्टी दिसत नव्हती का? आता का तुम्ही दावा करता? हां ह्याचा तुम्ही हे करायला पाहिजे. ह्या विषयावरती माननीय सुनील शिंदे साहेब, आमदार साहेब यांनी विषय केलेला आहे, त्यांचं बोलणं पण झालेलं आहे. आता ते बघू आता कसं कुठच्या पद्धतीने करतायत ते, पण ते मला माहिती आहे ते ह्या लोकांना न्याय देणार. या ठिकाणी काही स्थानिक महिला देखील आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, काय घडलेलं होतं? बोला. काय झालेलं होतं, आम्हाला त्या लोक 5ला का आल्या का 8ला आल्या आम्हाला माहिती नाही, आम्ही झोपलेलो होतो. नंतर ते लोकांनी इकडे एवढा धिंगाणा केला का सर्व सामान बाहेर टाकला. सामान बाहेर टाकून तिकडे पण टाकला, इकडे पण टाकला, इकडे पण टाकला, सर्वीकडं. मी स्वतः येऊन समजवली, अगं बाई कमीत कमी तुम्ही सामान आतमध्ये ठेवा. त्यांचे काहीतरी पैसे असतील, काय असेल वस्तू, सर्टिफिकेट असतील, काही असतील, तुम्ही ते वस्तू आतमध्ये ठेवा. पण ती लोक ऐकली नाही. त्या बाईला घरी नेऊन सुद्धा मी समजवली, तरी पण ती ऐकली नाही म्हणते मी बघीन काय करायचं आहे ते माझं करून घेईन. तर आपण या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 1962 मध्ये गुलेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने गावकऱ्यांसाठी हे घर घेण्यात आलेलं होतं. मात्र ज्या मंडळामधले एक व्यक्ती जो आहे त्यांनी या घरावरती दावा केलेला आहे. कॅमेरा पर्सन चरणसह मिरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.